बारामतीच्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आल्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांच्या नावावर झालाय। बारामती पोटनिवडणुकीमध्ये 2,18,000 मतांनी सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। दरम्यान त्यांच्या या विजयानंतर विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। पाहूयात। बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवारांची पॉवर। 2,18,000 मतांनी सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय। दिवंगत अजितदादांचा सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम मोडला। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी झाल्या। पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। दरम्यान या 5 राज्यातील उमेदवारांमध्ये सुनेत्रा पवार देशात सर्वात जास्त मतांनी निवडून आल्या। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर बारामतीची पोटनिवडणूक घेण्यात आली। या पोटनिवडणुकीत बारामतीच्या जनतेनं सुनेत्रा पवारांच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहे। 2019च्या निवडणुकीत अजित पवार यांनी 1,65,000 मतांनी विजय मिळवला होता। दरम्यान दिवंगत अजित पवारांच्या विजयाचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडला आणि 2,18,000 मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला। बारामती पोटनिवडणुकीत अपक्ष 23 उमेदवार रिंगणात होते, मात्र सुनेत्रा पवार यांना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्यानं त्यांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय मिळवलाय। सुनेत्रा पवार यांना आव्हान देणाऱ्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। दरम्यान यानंतर सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी बारामतीच्या जनतेचे आभार मानले। मन खरं तर खूप भरून येते, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल। कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे। खरं तर मी सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो। आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे जे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो। अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेवर केलेलं प्रेम आणि त्यानंतर त्यांनी केलेली विकास कामं यामुळे जनतेनं सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडून दिल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। उन्हाळा असल्यानं अनेक मतदार घराबाहेर पडले नाहीत, अन्यथा यापेक्षा मोठा विक्रम झाला असता असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। अजयदादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम या सगळ्या गोष्टी बघून बारामतीकरांनी सुनेत्रा काकींना खूप जबरदस्त मताधिक्याने तिथं निवडून दिलेलं आहे। हे मताधिक्य जे आहे आत्तापर्यंत त्या देशामध्ये आमदार म्हणून जो कोणी निवडून आला होता सगळ्यात जास्त मताधिक्य ते होतं 2,14,000 आणि काकींचं मताधिक्य हे 2,19,000। म्हणजे बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी, अजितदादांच्या आदरापोटी या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा काकींना मतदान करून एक रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेला आहे। सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं अभिनंदन केलं। 2 लाखांहून अधिक मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं हार्दिक अभिनंदन। बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्यानं विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन करण्यात आलं। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोणताही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नव्हता। स्थानिक अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज केला होता, मात्र त्यांना या निवडणुकीत तोंडघशी पडावं लागलं। बारामती पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे या चर्चेतल्या चेहऱ्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला। ज्योतिबांचा वारसा सांगत असताना, राजश्री शाहू महाराजांचा वारसा सांगत असताना, राजश्री शाहू महाराज टपरीवरती येऊन चहा प्यायचे, सर्वसामान्यांसाठी लढायचे आणि त्यांचे वैचारिक वारस सांगत असताना मी अजूनही माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला नवी दिशा आणि दशा देण्यासाठी लढत राहणार। 2029ला माझा मुख्यमंत्री होणार, मी करून दाखवतो तुम्हाला हे।
फक्त हे जे भाजपवाले जे काही षडयंत्र करतायत ना ते थांबलं पाहिजे, नाहीतर माझ्या महाराष्ट्राचा बिहार होईल, हे लक्षात ठेवा. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. माझी जीत त्या दिवशी झाली होती ज्या दिवशी मी स्वतःचा पर्चा अवैध केला होता. क्योंकि माझा पर्चा पण अवैध करण्याचा प्रयत्न तिथे सुरू होता, पण पर्चा वैध झाला. माझे कार्यकर्ता तिकडचे होते, त्यांचा मी खूप खूप आभार मानते. आणि मी सुनेत्रा वहिनीला लाख लाख शुभेच्छा देऊन अशी आशा व्यक्त करते, जे महाराष्ट्रामध्ये पुढे तुम्ही महिलांच्यासाठी काम करणार आणि जे आज महाराष्ट्रामध्ये आज महिलांवरती इतका अत्याचार होतोय. 4 वर्षाची मुलगीपासून आज 60 वर्षाची बुढी महिला पण इथे सुरक्षित नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही काम करताल अशी अपेक्षा ठेवते. बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला होता आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळांना फोन केल्यानंतर काँग्रेसने त्यांचा उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे सुनेत्रा पवारांविरोधात मजबूत उमेदवार नव्हता. मात्र तरीही 23 उमेदवार निवडणुकीच्या रंगणात होते आणि या सर्वच उमेदवारांना सुनेत्रा पवार यांनी धूळ चारत बारामतीत ऐतिहासिक विजय मिळवला. जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती.